आपल्यासोबत पैठण एस टी आगाराचे डेपो मॅनेजर गजानन मडके साहेब आहेत. मडके साहेब, आपल्या डेपोमध्ये सध्या बॅटरीच्या 5 गाड्या आलेल्या आहेत. तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? सध्या पैठण आगारात छत्रपती संभाजीनगर मार्गावर सुमारे 4 गाड्या सध्या आपण प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या होत्या. गणपती बसण्याच्या मुहूर्तावर आपण त्या सदर गाड्या चालू केल्या होत्या. सदर गाड्याच्या दिवसभरात 3 फेऱ्या होत आहेत. सदर सेवा प्रवाशांच्या पसंतीला उतरलेली आहे. या बसचं पैठण ते संभाजीनगर 115 रुपये भाडं आहे आणि अर्ध तिकीट याचं 60 रुपये आहे. याच्यामध्ये शासनाच्या देऊ केलेल्या सगळ्या सवलती ग्राह्य आहेत व याला पैठण तालुक्यातील सगळ्या प्रवाशांचा चांगली पसंती मिळत आहे. बरं, या गाड्यामध्ये अशी विशेष सुविधा काय? या गाड्या पूर्ण AC आहेत आणि या पूर्ण इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालतात. यांची जवळपास 200 किलोमीटरची रेंज आहे. एकदा चार्ज केल्यावर ही गाडी 200 किलोमीटर जाते. बरं, या गाड्यांची जी सीट क्षमता किती आहे? सध्या या गाड्या 9 मीटर लांबीच्या आहे. याच्यामध्ये 35 प्रवासी बसून प्रवास करू शकतात. बरं, तिकीट का म्हणून जास्त आहे? कारण ही गाडी वातानुकूलित सेवेमधली आहे. ही प्रीमियम सेवा आहे, महामंडळाची प्रीमियम ब्रँड आहे. त्याच्यामुळे याचं तिकीट ऑर्डिनरी सर्वसामान्य गाडीपेक्षा थोडं जास्त आहे. शासनाकडून जी जाहीर करण्यात आलेल्या सर्व जे वयोवृद्धांना, महिलांना जी काही सवलती जाहीर करण्यात आल्या तर त्या सवलती याच्यामध्ये मिळतात का? हो, वयवर्ष 75 पूर्ण केलेल्या व्यक्तीला याच्यामध्ये मोफत प्रवास आहे. वयवर्ष 65 ते 75 या दरम्यान असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट आहे. सर्व प्रकारच्या महिलांना हाफ तिकीट आहे. अंध अपंगांना सुद्धा 75% सवलत आहे. बरं, पैठणला सर्व्हिस सेंटर सुरू केलं आहे का? पैठण येथे चार्जिंग स्टेशनचं काम जवळपास 70-80% पूर्ण झालं आहे. येत्या 15-20 दिवसात हे पण चार्जिंग स्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. बरं, सर्व्हिस सेंटर झाल्यानंतर आणखी गाड्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे? हो, सर्व्हिस सेंटर झाल्यानंतर इथे पैठण डेपोला 10 गाड्या मंजूर आहेत. त्या 12 मीटर लांबीच्या चौरच्या सीटच्या असतील, त्या देखील गाड्या येतील. पैठण तालुक्यातील प्रवाशांना याचा खूप मोठा लाभ होत आहे. तर या गाड्या आणखीन वाढवण्याचा आपला प्रयत्न आहे का? हो, या गाड्या प्रवाशांच्या पसंतीस उतरल्यावर प्रवाशांच्या मागणीनुसार आम्ही वरिष्ठ पातळीवर अजून गाड्यांची मागणी केलेली आहे व भविष्यामध्ये महामंडळाला, आपल्या पैठण आगाराला अशोक लेल्यांच्या 20 नवीन गाड्या येणार आहेत. तसेच या चार्जिंगच्या 10 बसेस येणार आहेत. चार्जिंगच्या बसेसची मागणी वाढल्यावर अजून 10 बसेससुद्धा येण्याच्या म्हणजे निविदा काढलेल्या आहेत. बरं, संभावित काळामध्ये समजा बसेसची संख्या वाढली तर आपण कुठल्या रूटवर त्या सुरू करणार आहोत? याला प्रवाशांच्या मागणीनुसार आपण त्याला चालू करू. जिथे प्रवाशांची मागणी असेल, ज्या रोडला चांगल्यापैकी उत्पन्न देऊ शकेल, समजा जसं की पाचोड आहे, गेवराई आहे, शेवगाव आहे, हे जवळजवळची जी काही गावं आहेत त्या गावांना बसेसची खूप कमतरता कधी कधी भासते. तर या अनुषंगानं आपण या रूटवर गाड्या त्या चालवतो. या रूटवर सध्या तरी साधारण गाडीची मागणी असते. इथे सगळ्या ग्रामीण भागातला प्रवासी वर्ग आहे या मार्गावर. ते कदाचित जास्त तिकीटला पसंती देणार नाहीत असं मॅनेजमेंटचं विचार आहे. त्यामुळे या रस्त्यावर सध्या साध्या गाड्या ठेवण्याचा विचार आहे. पण त्या मार्गावरनं जर प्रवाशांची मागणी आली, प्रवासी संघटनेची मागणी आली तर तिकडे पण एखादी गाडी चालू ठेवून प्रायोगिक तत्त्वावर ती गोष्ट आपल्याला चेक करता येईल. बरं, ह्या ज्या गाड्या आहेत तर या संदर्भात आपलं शेवटचं काय म्हणणं? शासनाने इलेक्ट्रिक वाहनाच्या किंवा प्रदूषणमुक्त वाहतुकीच्या संदर्भात जे काही निर्णय घेतले होते त्यानुसार ह्या गाड्या टप्प्याटप्प्याने महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. त्यामुळे पुढील प्रवाशांचा वातानुकूलित गारेगार प्रवास होणार आहे व चांगला प्रवास होणार आहे. लोकांना चांगली सर्व्हिस मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आपले खूप खूप आभार. संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक,